दिवसा जिल्हा अमरावती इथनं आंदोलनला जाताना रिटर्न जाते. या पद्धतीचे कित्येक असे प्रॉब्लेम आहे सर. वरून जे प्रशिक्षण देण्यात आलं मागच्या 5 महिन्यापासून मानधन नाही सर. आणि मानधन नसल्या कारणानं काही प्रशिक्षणार्थ्यांना गावापासून 10 ते 15 किलोमीटर दूर प्रशिक्षणासाठी जावं लागत आहे. रोजगार नसल्याने सर त्यांना मानसिक त्रास इतका वाढलेला आहे आणि आर्थिक त्रास सुद्धा. 5 महिन्यापासून सर एक त्यांनी योजना सुरू केली. आम्ही याच्यामध्ये फसून गेलो. प्रशिक्षणार्थी चांगल्या नोकऱ्या सोडून साहेब ती व्हिडिओ तुम्ही बघितली असेल माझ्या अंदाजाने. त्याच्यामध्ये ते स्पष्ट सांगितलेलं तुम्हाला जर भेटला तर प्रमाणपत्राचा पण तुम्हाला कुठेतरी उपयोग येईल. तेही त्याचा काय फायदा आहे त्याच्यामध्ये स्पष्ट लिहिलं आहे. यामध्ये एक प्रमाणपत्र मिळाले नाही. त्या प्रमाणपत्रामध्ये ते उपयोग कुठेच नाही. म्हणजे तुम्हाला कोणत्याही नोकरीचा दावा करता येणार नाही. हे बघा साहेब, हे प्रमाणपत्र मिळालं आहे आम्हाला. त्याच्यात खालती स्पष्ट लिहिलं आहे तुम्हाला कुठेही नोकरीचा दावा करता येणार नाही. ते प्रशिक्षणार्थी म्हणजे 1 वर्ष साहेब आमचा वाया घालवला. 1 वर्ष म्हणजे आम्ही कुठे चांगल्या शिक्षणामध्ये होतो, काय कुठल्या चांगल्या नोकरीला होतो. आता तिकडेही जाऊ शकत नाही. याच्यापेक्षा आमचे पालक सुद्धा आमचे नाराज आहेत. याच्यामध्ये आमचे आई वडील पण नाराज आहे. आमच्यापेक्षा जास्त अपेक्षा आमच्या वडिलांना आई वडिलांना अपेक्षा आहे. जॉबला जा तर तुम्ही सांगा शिक्षण विभागामध्ये जर एखाद्याने प्रशिक्षण घेतलं आहे तर MIDC मध्ये जाऊन या कागदाचा उपयोग तरी काय आणि कोण याला फोन करून लगेच सांगा. म्हणजे अशाप्रमाणे साहेब 11 महिने तुम्ही आम्हाला प्रशिक्षण देणार. प्रशिक्षण कोणत्या कार्यात देतात, ज्या तुम्ही ट्रेनिंग घेतले त्याच बेसवरती, आणि असं प्रमाणपत्र देऊन तुम्ही आम्हाला एवढी नाराजगी करतायत. म्हणजे आम्ही काय त्यांचे दुश्मन आहेत का? म्हणजे एवढी मोठी नाराजगी आम्ही आमच्यावरती व्यक्त केली सरकारने.